नमस्कार, आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी। मिरज शासकीय रुग्णालयातील 3 दिवसाच्या पुरुष जातीचा बालक चोरीला। मिरजेत रुग्णालयातून 3 दिवसाच्या नवजात बालकाला अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील घटना। मिरज सिव्हिल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यासमोरून नवजात बाळ नेण्यात आले, मात्र सुरक्षा रक्षक हे नावालाच रक्षण करीत असल्याचे दिसत आहे। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून 3 दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली। कविता समाधान आलदर डिस्कळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे। तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला। आज प्रसूती विभागात 11 वाजता एका अज्ञात महिलेने येऊन 16 नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाली आहे। बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालयात येथे बाळ चोरीला गेल्याचा हा प्रकार उघडकीस आला। या महिलेचे 3 दिवसाचे बाळ अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली आहे। गेले 2 दिवस ते अज्ञात महिला प्रसूती विभागामध्ये फिरत होती। त्या बाळाच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तिने आज बाळ घेऊन पसार झाले। या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालय येथे खळबळ उडाली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। तुकाराम तायप्पा बोर गाव डिक्सर मुलगी शिजर झालं काल 3 वाजता आणि 3 वाजता शिजर झालं 1 तारखेला गुरुवारी। मग तिथे नेऊन त्या वार्डात ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3-4 सुमाराला एक मुलगी आली। ती काय आमच्या मालकीला म्हणली, माझी चुलत बहीण तिथं तिचं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा। मग आहे त्या मालकीने कशी बसायची, मग गड्या माणसाला काय ती सिस्टरच्या हात येऊ देत नाही काय नाही। आणि ह्या म्हातारीला माया लावून इकडं तिकडं तिच्या मागे लुडबडून हे करून काय झाली, तिला जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो, आमच्या आई संगीतच्या म्हटलं काय तर असं ओळखीची। आणि तिनं बरोबर पॉईंट कसा केला, आम्ही जेवायला गेलो, मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे आहे म्हटलं, ती बी लेकरू येते तुला मदत करते, जरा जेवाय बोलवू आहे तिला। आम्ही म्हणलं जेवाय येते का बायका, नाही म्हणली मी जेवले म्हणली। बरं ठीक आहे असू। आम्ही जेवाय गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं, त्या पोरीपाशी गेली 16 नंबरला म्हणली मुलाला लस टोचायचे, लस टोचून आणतो। आमच्या आई संग इथे त्या म्हणलं ती म्हणजे तिला वाटलं आणल म्हणून काय केलं, ते पोरगी म्हणजे आणलं टोचून पेपर बी काढून नेलं। पुन्हा मी यांना विचारलं 16 नंबरला नेले, मी परतच आलो 16 इथं 16 नंबरला बघितलं, इथं कोण दिसेना। पडेल जरा येडा घालून आहे त्या बायकांना येडा घालून बघितलं तर तसं बी कुठे दिसेना। मग परत आणि माघारी गेलो, आपण लक्ष म्हणलं पोरगी नाही म्हटलं ती, मूल बी नाही। मग इथं गडबड उठली बघा सगळी, हे असलं झालं। ही मूल जी आहे का नाही, ही मूल ही सगळ्याला माहीत आहे, ही आजी असू ना कोण बी असू। मी नुसतं एक पावन टाकलं का रडायचं चालू करतो, मग कुणी काय समजू द्या काय राहत नाही। आणि ती फोडावून मी नाश्ता करा आणा गेल्यावर मला ह्याच्या वासमीच्या मोहऱ्या बाजूला ती मूल घेऊन आडवी आली, म्हणली मामा किती वाढवतो मला होडकायला, म्हणली की मूल लागली म्हणली लई रडायला आणि इकडं म्हणलं आमचं काय, आमचं मुलं आमच्या पदरात पडलं नाही, आम्हाला बाकी काय करायचं। आमचं हलकाल्यासारखं आमचं मुलं आमच्या पदरात पडलं, माझे 3 नशेच झाले। मी घरी झाले असं सगळं टाकून आल्या बाबा, घरचं जरचा विचार केला नाही माझ्या लेकरासाठी। मी एक पाहिजे म्हणून मी लेकरासाठी आम्ही अंगात रान केली, कपडे खाय केला, अजून मी अंगाचा वास उठला बघितला त्याच्याकडे, पण मी लेकराला सोडलं नाही। नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज आमच्याकडे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणाहून एक 3 दिवसांचं बाळ चोरीला घडल्याची घटना आमच्याकडे रिपोर्ट झालेली आहे। आलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने आम्ही सदर संशयित महिला चा शोध घेत आहोत। त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या टीम फॉर्म केलेल्या आहेत।
ज्यामध्ये CCTV फुटेज असेल किंवा सायबर रिलेटेड इनपुट असेल किंवा प्रत्यक्षदर्शी ज्यांनी कोणी ह्या महिलेची मुवमेंट पाहिलेली असेल, अशा प्रकारचं सगळं काही इनपुट आम्ही गोळा करून त्यावर योग्य ती कारवाई करत आहोत. यामध्ये सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, आवाहन आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही संशयित महिलेचं जर आपल्या आसपास वावरणं आपल्याला आढळलं तर आपण तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि पोलीस प्रशासनाला यामध्ये मदत करावी. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.